1 2 3 4 5 5 काजूची झाडं तुम्हाला इथे या प्लॉटमध्ये मिळणार आहेत. नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये आणि एका नवीन प्रॉपर्टीसोबत. जर तुम्ही रत्नागिरीमध्ये स्वतःच्या हक्काची जागा शोधत असाल, तुम्हाला एक सेकंड होम, वीकेंड होम किंवा रिटायरमेंट प्लॅन करायचा असेल, किंवा जर तुम्हाला गाव नाही आहे आणि तुम्हाला एक गावचं घर हवं असेल, तेही काजूच्या बागेमध्ये, तर आजचा व्हिडिओ आणि आजचा प्रोजेक्ट हा तुमच्यासाठी असणार आहे. रत्नांची नगरी म्हणजेच रत्नागिरी. तुम्हाला माहीत आहे, आपल्या रत्नागिरीला किंवा आपल्या कोकणाला लाभलेली रत्न म्हणजेच सुंदर असे समुद्रकिनारे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, निसर्ग, आंबा, काजू, ही सगळी रत्न आहेत आणि अजून बरीच काही. आणि आपल्या सर्वांची इच्छा असते की कोकणामध्ये आपलं एक घर असावं, एक प्रॉपर्टी असावी. जर तुम्ही रत्नागिरीमधले आहात किंवा जर तुम्ही कोकणातले आहात, स्थायिक आहात इथले, आणि जर तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही आहे, तुमचं स्वतःचं गावचं घर नाही आहे, किंवा काही वाद सुरू असतील, तर तुमच्या हक्काची जागा नक्कीच तुम्ही इथे विकत घेऊ शकता, ती पण क्लिअर टायटल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इंडिव्हिज्युअल NA प्लॉटचा प्रोजेक्ट, ज्याला कलेक्टर मान्यता आहे. माझ्या मागे तुम्हाला जो दिसतोय हा स्टेट हायवे आहे, जो कनेक्ट करतो लांजा ते कोल्हापूरला. तुम्हाला लांजा मार्केट इथून फक्त 6.5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. लांजाचा बस स्टॉप पण तुम्हाला तेवढ्याच किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि बाकी सगळ्या माहिती, डिस्टन्स वगैरे, टुरिस्ट अट्रॅक्शन्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमत देखील सांगणार आहे. म्हणजेच तुम्हाला जे NA प्लॉट मिळत आहेत ना, हे काजूच्या बागेमध्ये, काजूंच्या झाडासकट मिळणार आहेत. आणि आपलं हे जे लँड पार्सल आहे हे छोटं नाही आहे. जे आपण आता NA लेआउट केलं आहे, हे स्टार्टिंगचा फेज 1 हा 11.5 एकरमध्ये आहे. पण आपलं पूर्ण जे लँड पार्सल आहे हे 100 एकरचं आहे, जे हळूहळू डेव्हलप होणार आहेत. आणि पूर्ण क्षेत्रफळामध्ये आपण मोर दॅन 100 ॲम्युनिटीज देणार आहोत. जर तुम्ही नोटीस केलं तर हा जो दिसतोय हा आहे ZPचा हायवे. हा मुंबई गोवा हायवेकडून येतो आणि हा कंटिन्यू करतो कोल्हापूरकडे. पुढून पण तुम्हाला लांजासाठी ॲक्सेस आहे, म्हणजे 2 रूट आहेत तुम्हाला इथे येण्यासाठी. जर तुम्ही मुंबईकडून येत आहे मुंबई गोवा हायवेने, तर तुम्ही इथूनही ॲक्सेस करू शकता. जर तुम्ही कोल्हापूरकडून येत आहे किंवा तुम्ही लांजाकडून येत आहे, तर तुम्हाला त्या साईडून पण येण्यासाठी रस्ता आहे. अशा प्रकारे 2 वे ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीला. हे जे तुम्हाला वॉल कंपाऊंड दिसतं आहे, तिकडे ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिसेल. तिथून आपली ही प्रॉपर्टी पूर्ण लँड पार्सल सुरू झालं आहे ते फूडपर्यंत. चिऱ्याचं वॉल कंपाऊंड आहे पूर्ण लेआउटला, आपल्या पूर्ण लँड पार्सलला चिऱ्याचं लेआउट आहे. आणि जर आतमध्ये तुमची नजर केली तर पूर्णपणे तुम्हाला काजूची बाग, म्हणजे एक काजूचं फार्म असतं ना मोठं, ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. 10 वर्षांची झाडं आहेत आणि सगळी लागती झाडं आहेत काजूची. त्याचप्रकारे तुम्हाला इथून इंटरनल रोड पण बघायला मिळतील. इंटरनल रोड 9 मीटर आणि 12 मीटर वाईड असे असणार आहेत. आणि इंटरनल रोडच्या बाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारचं प्लांटेशन करणार आहोत. तसेच आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे 24/7 सिक्युरिटी असणार आहे. CCTV सर्व्हिलन्स तुम्हाला इथे असणार आहे आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज आपण तुम्हाला देत आहोत. आणि अजून एक गोष्ट, इथून फक्त 300 मीटरच्या अंतरावर वाडी वस्ती आहे, म्हणजे लोकवस्ती आहे, राहती घरं आहेत. त्याचबरोबर तिथे पुढेच म्हणजे तुम्हाला ॲप्रॉक्स 400 मीटरच्या अंतरावर सुंदर असं दत्त मंदिर आहे, जिथे तुम्ही वॉकिंग पण जाऊन शांततेने बसू शकता. तुमची सकाळ किंवा संध्याकाळ तिकडे तुम्ही घालू शकता, जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करत असाल तर. आणि जर तुम्ही तसेच पुढे गेलेत तर तुम्हाला एक जंक्शन आहे, तिथे आजगे म्हणून गाव आहे. त्या आजगेला तुम्हाला डेली नीड्स, हार्डवेअर आणि अशी बरीच दुकानं, म्हणजे मेडिकल शॉप्स वगैरे, अशी सगळी दुकानं तुम्हाला एक 600 ते 700 मीटरच्या अंतरावर आहे. आणि जर तुम्ही ST बसने प्रवास करत असाल तर लांजापासून तुम्हाला आजगेपर्यंत ST बस सुविधा पण आहे. या रस्त्याला पण ST बस सर्व्हिस असते. आणि आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूल पण आहे. आता ही आपली मेन एंट्रन्स आहे. इथे बघा अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे आपण एंट्रीला. हा आपला मेन गेट असणार आहे. सिक्युरिटी कॅबिन येईल इथे. 24/7 तुम्हाला CCTV सर्व्हिलन्स येईल. तसंच तुम्हाला इथे सोलार स्ट्रीट लॅम्प्स पण येणार आहेत. आणि हे जे तुम्हाला इंटरनल रोड दिसत आहेत, हे 9 मीटर वाईड इंटरनल रोड्स आहेत, जे ऑलरेडी आपण WBMचे केलेले आहेत. आणि प्रत्येक प्लॉटला तुम्हाला ह्या रोडचा ॲक्सेस आहे.
तसेच मंडळी, जेव्हा पण आपण कोणत्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठी रिस्क ही वाटते की डेव्हलपर कसे आहेत, जर आपल्याला फसवलं किंवा जर प्रोजेक्ट कंप्लीट नाही झाला तर आपले पैसे वाया जाऊ शकतात किंवा काही लिटिगेशनमध्ये येऊ शकतं. तर ह्या प्रोजेक्टमध्ये त्या गोष्टीची तुम्हाला काळजी करायची बिलकुल गरज नाही, कारण हे जे डेव्हलपर्स आहेत हे ISO सर्टिफाईड आहेत. गेल्या 21 वर्षांपासून ह्यांनी मोर दॅन 15 प्रोजेक्ट्स म्हणजे 15 प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत आणि आत्ताही ह्यांच्या अजून भरपूर प्रोजेक्टची कामं चालू आहेत. तुम्हाला जर कोकणी लाईफ हवी असेल, तुम्हाला पीस ऑफ माइंड हवं असेल, त्याचबरोबर तुम्हाला नेचर सेंट्रिक प्लॉट्स हवे असतील तर हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अशा नेचर स्टेच्या शोधात असाल आणि ते पण क्लिअर टायटल, तर तुम्ही लवकरात लवकर येऊन इथे तुमच्या आवडीचा प्लॉट बुक करा. हे पर्सनली माझं एक जेन्युइन सजेशन राहील तुम्हाला. तर मंडळी, आता मी तुम्हाला जो दाखवतो आहे हा जो प्लॉट आहे ह्याला 3.5 फुटाचं चिरा बांधकामाचं वॉल कंपाऊंड केलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काजूची झाडं पण पाहू शकता. तर तुम्हाला NA प्लॉट विथ कॅशू ट्रीज, ते पण लागते काजू, हे बघा अशा लागत्या काजूची मजा तुम्ही तुमच्या NA प्लॉट सकट घेऊ शकता, ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये. आणि झाडं पण बघा किती सुंदर आहेत, मोठी झाडं आहेत आणि या झाडांची जी सावली आहे ही दिवसभर अशीच असते, त्यामुळे तुम्हाला गारवा थ्रू आउट अ डे अनुभव करायला मिळणार आहे. आणि आता पण जर तुम्ही नोटीस केलं तर हा व्हिडिओ जो शूट होतो आहे हा एप्रिल महिन्यामध्ये शूट होतो आहे आणि गार वारा सुटला आहे. ते झाडांची पानं वगैरे तुम्ही पाहू शकता आणि काजूची मजा तर घेऊ शकता. आहे बघा झाडावर लागलेले काजू पण मी तुम्हाला दाखवतो आहे. तर मंडळी, मी तुम्हाला आता हा प्लॉट दाखवतो ज्याला आपण 3 फुटाचं वॉल कंपाऊंड केलं आहे. जर तुम्ही नोटीस केलं तर बघा इथे पाईप टाकून गटर लाईन पण आपण केलेली आहे व्यवस्थित आणि बऱ्यापैकी वाईड आपण इथे तुम्हाला मेन एंट्री देतो आहे. जो प्लॉटचा एरिया आहे हा जवळपास 2200 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. तुम्हाला इथे 12 फुटाची एंट्री दिलेली आहे आपण, म्हणजे व्यवस्थित कार पार्किंग करू शकता तुम्ही. आणि प्लॉटच्या आतमध्ये तुम्ही आल्यानंतर 1 2 3 4 5 काजूची झाडं ह्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही मोठा प्लॉट घेतला 3 गुंठ्याचा वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काजूची झाडं मिळू शकतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही घर वगैरे बांधताना तुमच्या हिसाबाने प्रोव्हिजन करून घेऊ शकता. आणि हा जो वॉल कंपाऊंड तुम्हाला दिसतो आहे हा फक्त डेमोसाठी आहे, हा तुम्हाला स्वखर्चाने नंतर करता येईल. म्हणजे डेव्हलपर तुम्हाला त्याचा बॅकअप देणार आहेत, तुम्हाला घराचा बॅकअप देणार आहेत आणि ह्या वॉल कंपाऊंडमध्ये वेगवेगळ्या डिझाईन पण आहेत, त्या पण तुम्ही चॉईस करू शकता. आपल्या ह्या पूर्ण NA लेआउटमध्ये 11.5 एकरच्या आपल्याकडे 85 NA प्लॉट्स होते, ज्याच्यातले भरपूर प्लॉट्स विकले गेलेले आहेत. प्लॉट साईज जी आहे ही तुम्हाला 1600 स्क्वेअर फूटपासून म्हणजेच 1600 टू 3500 3500 स्क्वेअर फूटपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये प्लॉट साईज मिळणार आहेत. तुम्ही बाजूबाजूचे 2 प्लॉट मर्ज करून पण रजिस्ट्रेशन करू शकता, जेणेकरून तुम्हाला जर बाजूबाजूचे 2 प्लॉट्स आवडलेत तर ते दोन्ही जागा मर्ज करून तुम्हाला एक मोठं लँड पार्सल घेता येईल. जर तुम्ही रोडच्या बाजूला प्लॅन्ट्स नोटीस केलेत तर हे जे प्लॅन्ट्स लावलेले आहेत हे वेगवेगळ्या जातीचे प्लॅन्ट्स लावलेले आहेत. नीलमोहर आहे, गुलमोहर आहे, त्यानंतर अजून बरेच प्लॅन्ट्स आहेत. प्लॅन्टाफोरम आहे, तबोबी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो हा सेकंड प्लॉट, ज्याची वॉल कंपाऊंडची डिझाईन ही वेगळ्या पद्धतीची आहे बघा. तर तुम्ही अशा प्रकारच्या वॉल कंपाऊंडच्या वेगळ्या डिझाईन्स पण आपल्याकडून करून घेऊ शकता. तर ही जी प्लॉट साईज आहे ही 2300 स्क्वेअर फूट आहे. NA प्लॉट विथ इंडिव्हिज्युअल 7-12. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपला हा जो पूर्ण NA लेआउट आहे ह्याला कलेक्टर मान्यता आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची डॉक्युमेंट्समध्ये अडचण येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 काजूची झाडं मिळतात. हे बघा 1 2 3. आणि बेस्ट पार्ट असं आहे की ही तिन्ही झाडं एका कॉर्नरला आहेत, त्यामुळे तुमचं घराचं वगैरे प्रोव्हिजन तुम्ही एका साईडला व्यवस्थित बसवू शकता. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर पूर्ण काजूची बाग तुम्हाला पाहायला मिळेल. असेच इंटरनल रोड त्या साईडला मागे पण गेलेत, तिकडे पण मागे प्लॉट्स आहेत. मी तुम्हाला बोरवेल आता ॲम्युनिटीज वगैरे सगळ्या दाखवतो एक एक करून. आणि ह्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर ही तुम्हाला पूर्ण काजूची बागच दिसेल जी वरपर्यंत गेले. आणि वरती जी 100 एकरची प्रॉपर्टी आपली ती पण आपण एक्सप्लोर करू. आता हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा आहे गझिबो आणि इथे तुम्हाला ओपन जिम मिळणार आहे बघा. सगळ्या ॲम्युनिटीज ऑलरेडी इक्विप्ड आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या ॲम्युनिटीजचा आनंद पण घेऊ शकता. तुम्ही जर प्लॉट विकत घेतलात आणि लवकरात लवकर जर तुम्ही तुमचं घर बांधलं तिथे तर ह्या ॲम्युनिटीज तुम्हाला यूज करता येतील. तसंच तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये इथे मल्टीपर्पज कोर्ट पण मिळणार आहे. म्हणजे ह्या लोकेशनला तुम्हाला मल्टीपर्पज कोर्ट येतो आहे. ते जे तुम्हाला होर्डिंग दिसते तिथे तुम्हाला मिनी गोल्फ एरिया येणार आहे. म्हणजे मिनी गोल्फची पण फॅसिलिटी ॲम्युनिटीजमध्ये आपण देत आहोत.
तसेच तुम्ही इथे नोटीस करू शकता, हा स्टोअर रूम आपण बनवलेला आहे आणि इथे आहे आपली बोरवेल, ज्याच्यामधून तुम्हाला सध्या पाणी सप्लाय केलं जाईल. जर तुम्हाला भविष्यामध्ये स्वतःची स्वतंत्र बोरवेल हवी असेल तरी ते प्रोव्हिजन तुमच्यासाठी अवेलेबल राहील. तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये तुमची बोरवेल करून घेऊ शकता. 5:15 वाजायला आले संध्याकाळचे. एवढं शांत वातावरण वाटतं आहे, एवढा गार वारा आहे हा. खरंच तुम्ही इथे येऊन जर एक्सपिरियन्स केलं, ह्यावेळी या तुम्ही संध्याकाळी, मी स्पेशली सजेस्ट करेल तुम्हाला. इथला जो निसर्ग आहे, हे वातावरण आहे, हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी नक्कीच अनुभव करायला मिळेल. आणि बघा इथे पण मागच्या साईडला असे प्लॉट्स आहेत आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे 1 फुटाचं वॉल कंपाऊंड डिमार्केशनचं, अशा प्रकारचं तुम्हाला वॉल कंपाऊंड मिळणार आहे. म्हणजे बेसिकली नंतर तुम्हाला जसं बनवून घ्यायचं आहे ते तुमच्यावर अवलंबून राहील. काजू बघा, प्रत्येक झाडांना काजू लागलेले आहेत. आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 झाडं मिळत आहेत. लवकरात लवकर आलेत तर तुमच्या चॉईसचा प्लॉट तुम्हाला बुक करता येईल किंवा मग तुम्हाला खरेदी करता येईल. कारण ऑलरेडी आपले बऱ्यापैकी प्लॉट्स बुक झालेत. आता जे शिल्लक राहिलेत त्याच्यामधले जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याचप्रकारे तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये ॲक्युपंक्चर झोन आहे, ते आयुर्वेदिक गार्डन आहे आणि सिनियर सिटीजन सिटआउट आहे. तर मंडळी, तुम्हाला इथे ज्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत ह्या प्रत्येक एज ग्रुपसाठी असणार आहेत. म्हणजे किड्स, चिल्ड्रन्स, ॲडल्ट्स आणि सिनियर सिटीजन, हे तिघही म्हणजे ह्या तिन्ही एज कॅटेगरीज ह्या ॲम्युनिटीज एन्जॉय करू शकतात. तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये इथे योगा झोन, ऑक्सिजन पार्क हे पण सर्व मिळणार आहे. आणि जर मागे तुम्ही नोटीस केलात तर तुम्हाला समोर दिसेल ते बघा किड्स प्ले एरिया. तर इथे तुम्हाला सुंदर असा वॉकवे वगैरे येणार आहे. बाकी भरपूर ॲम्युनिटीज आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटेशन आपण केलेत. जर तुम्ही समोर पाहिलं तर जांभूळ वगैरे असे भरपूर वेगवेगळे प्लांटेशन. म्हणजे काही प्लांटेशन आपण फक्त पक्ष्यांसाठी केलेत, जे पक्ष्यांना आवडतात किंवा पक्ष्यांना ज्याचं बेनिफिट होतं. तर अशा प्रकारे त्या विचारांनी ही प्रॉपर्टी आपण डेव्हलप करतो आहे. तर तुम्ही इथे नोटीस केलं तर बघा, हा फणस लावलेला आहे. इथे स्टार फ्रूटचं प्लांटेशन केलं आहे. त्या साईडला जामचं प्लांटेशन केलं आहे, जामचा जो फ्रूट असतो. आणि इथे आहे आपला किड्स प्ले एरिया. तिथे येऊन तुमची मुलं एन्जॉय करू शकतात, त्यांचा वेळ घालवू शकतात. आणि जर इथल्या ॲम्युनिटीज तुम्ही नोटीस केल्या तर बघा, बॉनफायर एरिया आहे, इथे सँडपीट आहे आणि चिल्ड्रन प्ले एरिया. तर ह्या सगळ्या ॲम्युनिटीज इथे येणार आहेत. ॲम्युनिटीजसोबतच प्लांटेशनवर खूप भर दिला आहे. तुम्हाला इथे बघा ते चिक्कू वगैरे पण पाहायला मिळतील. आणि इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नक्षत्र गार्डन केलेलं आहे. नक्षत्र गार्डन म्हणजे प्रत्येक नक्षत्राचं एक झाड असतं, त्याच्या अनुषंगाने पूर्ण प्लांटेशन केलं जातं. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच वॉटर स्टोरेज. तर इथे तुम्ही पाहू शकता 5000 लिटर कॅपॅसिटीचं वॉटर स्टोरेज टँक आपण इथे इन्स्टॉल केलेला आहे. आणि ह्याच्यामार्फत सध्या प्लांटेशनला आपण पाणी पुरवठा करतो आहे. तसेच भविष्यामध्ये अशाच टँक येणार आहेत आणि ग्रॅव्हिटीच्या मार्फत तुम्हाला प्रत्येक प्लॉटला वॉटर कनेक्शन आपण प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे बोरवेलचं पाणी हे वॉटर स्टोरेज टँकमध्ये येईल आणि त्या ग्रॅव्हिटीच्या मार्फत, कारण हे उंचावर आहे, खाली तुम्हाला दिसेल आपला गझिबो, तर सगळ्या प्लॉट्सना हे पाणी इथून सप्लाय केलं जाईल. तर मंडळी, आता आपण जे गाडीने आलो पुढे, हे आपल्या लँड पार्सलचं, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 100 एकरचं लँड पार्सल आहे. या पूर्ण 100 एकरमध्ये काजू, आंबे, नारळ अशी भरपूर झाडं आहेत. तर आपण पुढच्या पट्ट्यामध्ये आलेलो आहोत आणि आपली प्रॉपर्टी ही कनेक्ट करते ओम आनंद ह्या प्रोजेक्टकडे. आणि पुढे एक वॉटर सोर्स आहे, तो पण मी तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला दिसत असेल समोर बंगले वगैरे, तर ते ओम आनंद प्रोजेक्टचे आहेत आणि आपलं लँड पार्सल तिथपर्यंत कनेक्ट करतं आहे. आपण जर आता उंचावर जाऊया आणि मी तुम्हाला क्लिअर व्ह्यू दाखवतो. तर मंडळी, तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी मस्त अशी ट्रेकिंग करत करत मी थोडा वरती आलो आहे या रस्त्याच्या इथून. आणि इथून व्ह्यू बघा, नेचर बघा, पूर्ण हिरवगार. असं वाटतं कुठे गॅपच नाही आहे, एवढी झाडं दिसत आहेत. आणि हे समोर जे तुम्हाला बंगले दिसत आहेत, हा आहे ओम आनंदचा प्रोजेक्ट. काही वर्षांमध्ये आपला प्रोजेक्ट ह्याच्यापेक्षाही मोठा होणार आहे, ह्याची खात्री मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. कारण आता फक्त फेज 1 लॉन्च झाला आहे आणि आपले भरपूर फेज येणार आहेत, फेज 2, फेज 3 आणि 100+ ॲम्युनिटीज, म्हणजे खूप लार्ज स्केलला आपण हा प्रोजेक्ट डेव्हलप करतो आहे.
त्यामुळे जर आत्ता तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्हाला खूप स्वस्तामध्ये इथे प्लॉट घेता येईल. आणि ह्या फेजमधली जी आंब्याची झाडं आहेत ही जवळपास 20 वर्ष जुनी आहेत. तर मंडळी, आता आपण आपल्या प्रॉपर्टीच्या पुढच्या फेजला आलेलो आहोत, म्हणजे जी वॉटर स्ट्रीम आहे त्या साईडला. आणि इथे पूर्ण आपली हापूस आंब्याची बाग सुरू झाली आहे. तुम्ही पाहू शकता बघा केवढे आंबे लागलेले आहेत ते. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवला तो केसरी आंबा होता. तर अशा विविध प्रकारच्या झाडांनी सुसज्ज अशी आपली ही प्रॉपर्टी आहे. तर मंडळी, आपण आता आपल्या 100 एकरच्या लँड पार्सलच्या एकदम कॉर्नरला आलो आहे. ह्याच्या बाजूलाच वॉटर सोर्स आहे ज्याला 12 महिने पाणी असतं. आणि तुम्ही इथे पाहू शकता, इथे पूर्णपणे ही नारळाची झाडं आहेत, कोकोनट ट्रीज. आणि मंडळी, आता ह्याच्यामध्ये झूम नाही करून दाखवू शकत, पण समोर आहे ना मिथुन पक्षीच म्हणजे हॉर्नबिल त्याची एक जोडी बसलेली आहे. आणि तुम्हाला या पक्षाबद्दल माहीतच असेल. आणि अशा सुंदर निसर्गामध्ये हा पक्षी आढळतो नेहमी, कारण ह्यांची जी जोडी बनते ही पूर्ण आयुष्यभराची असते. आणि हे लोक असे निसर्गरम्य परिसरच सिलेक्ट करतात. तर तुम्ही पण आता हा सिलेक्ट केलात तर तुम्हाला नक्कीच अजून पण भरपूर गोष्टी इथे अनुभव करायला मिळतील. हळूहळू भरपूर पक्षी आहेत, तुम्ही पक्ष्यांचे आवाज वगैरे इथे नोटीस करू शकता. आणि बऱ्यापैकी तुम्हाला इथे बर्ड्सची चिरपिंग किंवा किलबिल सकाळी संध्याकाळी हे अनुभव करायला मिळेल. आणि प्रत्येक जागेवरून, प्रत्येक लोकेशनवरून एक प्रॉपर कोकणातल्या वाईब्स, म्हणजे एक विलेज वाईब त्या तुम्हाला हव्या असतात, शहरापासून दूर, आपल्या दगदगीच्या आयुष्यापासून दूर, तर ते सगळे एक्सपिरियन्स, ते अनुभव तुम्हाला आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये करता येणार आहेत. तर हे बघा, हे जे झाड दिसते आहे हे तेजपत्त्याचं झाड आहे. तसंच तुम्हाला इथे कोकम वगैरे, फणस, म्हणजे जे आपले नॅचरल फणस असतात, कलमाचे नाही, ते फणस पण तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्याच वगैरे तुम्हाला इकडे विविध प्रकारची झाडं पाहायला मिळतील. हा बघा, हा फणस आहे. इथे ही कोकम आहे, एवढी मोठी जी दिसते ही पूर्ण कोकम आहे. त्याचप्रकारे आपल्या प्रॉपर्टीमध्ये 2 विहिरी आहेत. एक जी विहीर आहे ती इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, 12 महिने पाणी असतं विहिरीला. आणि दुसरी जी विहीर आहे ती त्या बाजूला आहे. तिकडे सगळे केअरटेकर राहतात आपल्या प्रॉपर्टीचे, पूर्ण फॅमिली राहते केअरटेकरची, आणि ते सगळी ही प्रॉपर्टी मॅनेज करतात. तर मंडळी, फायनली आपण आलेलो आहोत वॉटर स्ट्रीमच्या इथे. आणि इथे आपली 100 एकरची जी प्रॉपर्टी आहे तिची हद्द संपते. आणि ह्या साईडला मध्ये ही वॉटर स्ट्रीम आहे. पावसाळ्यामध्ये ही दृश्य अप्रतिम असतात. पुढच्या बाजूला पाणी आहे, ते मी तुम्हाला आता दाखवतो व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे इथे पाणी असतं 12 महिने. आणि आपल्या प्रॉपर्टीच्या बरोबर पलीकडे जे लँड पार्सल आहे, हे जे बंगले वगैरे तुम्हाला दिसत आहेत, हा प्रोजेक्ट आहे ओम आनंदचा. बघा. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही अशा जागी इन्व्हेस्ट करताय तर हे अंतर किती आहे. म्हणजे जर तुम्ही मुंबईला राहताय, पुण्याला राहताय, कोल्हापूरला राहताय, रत्नागिरी गोव्याकडे राहताय, तर ही डिस्टन्स किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर आपला हा प्रोजेक्ट हा मुंबई गोवा हायवेपासून, म्हणजे जो लांजाचा मुंबई गोवा हायवे आहे, इथून फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जे रेल्वे स्टेशन आहे ते अडवली रेल्वे स्टेशन इथून तुम्हाला जवळ आहे, ते फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला इथून रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन हे फक्त 32 किलोमीटर अंतर आहे. आणि जो अपकमिंग रत्नागिरीचा एअरपोर्ट येतो आहे तो फक्त तुम्हाला इथून 38 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तुम्हाला इथून मुंबई 345 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला इथून पुणे जवळपास 272 किलोमीटर अंतर आहे. कोल्हापूर तुम्हाला इथून खूप जवळ आहे. कोल्हापूर तुम्हाला इथून फक्त 103 किलोमीटर अंतर आहे. आणि गोवा तुम्हाला इथून फक्त 240 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याचप्रकारे टुरिस्ट अट्रॅक्शन्स, तर तुम्हाला इथे खेरावसे डॅम आहे, तो बघण्यासारखा आहे. तो तुम्हाला इथून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला इथून कणगवली वॉटरफॉल आहे, जो पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. तो तुम्हाला इथून फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला जर बीचवर जायचं आहे, समुद्र एन्जॉय करायचं आहे, तर तुम्हाला इथून गणेशगुळे बीच आहे, तो तुम्हाला इथून फक्त 37 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला रत्नदुर्ग किल्ला, जर तुम्हाला हिस्टॉरिक प्लेसेस व्हिजिट करायच्यात तर रत्नदुर्ग किल्ला तुम्हाला इथून फक्त 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि सर्वात फेमस ठिकाण तर गणपतीपुळे तुम्हाला इथून फक्त 58 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच मारळचं जागृत देवस्थान आणि फेमस शंकर भगवानांचं मंदिर म्हणजेच मार्लेश्वर हे आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 42 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल. मी तुम्हाला
स्टार्टपासून म्हणजे जिकडे स्टेट हायवे आहे, जिथून एंट्रन्स आहे, तिथून आपला प्रोजेक्ट दाखवला. 11.5 एकरचं NAचं लेआउट आहे. 85 NA प्लॉट्स आहेत. इंडिव्हिज्युअल 7/12 क्लिअर टायटल. प्रत्येक प्लॉटला 1 फुटाचं आपण चिरा बांधकामामध्ये चिरा वॉलचं डिमार्केशन देत आहोत. प्रत्येक प्लॉटला आपण इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर कनेक्शन देत आहोत. आणि मॅक्सिमम प्लॉटला तुम्हाला प्लॉटसोबत काजूची झाडं मिळणार आहेत. तर तो आपला असणार आहे फेज 1. आणि भविष्यामध्ये जी 100 एकरचं आपलं लँड पार्सल आहे, जे फूडपर्यंत मी तुम्हाला दाखवलं, तर भविष्यामध्ये आपल्या इकडे अजून फेज लॉन्च होणार आहेत. आणि तुम्हाला अजून सुंदर निसर्ग, पुढच्या साईडला तुम्हाला आंब्याची म्हणजेच हापूस आंब्याची बाग, त्याच्या पुढे तुम्हाला कोकोनटची बाग, तर असे सगळे फेज तुम्हाला एकानंतर एक एक्सपिरियन्स करायला मिळणार आहेत. आपण फक्त 300 रुपये प्रति स्क्वेअर फूटनी तुम्हाला इथे प्लॉट्स देत आहोत. एव्हरीथिंग म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला गेटेड कम्युनिटी आहे, 24/7 सिक्युरिटी आहे, CCTV सर्व्हिलन्स आहे, स्टेट हायवे टच आहे, त्यामुळे तुम्हाला रोड ॲक्सेसचा काही विषय येणार नाही आहे. आणि सुंदर निसर्गरम्य वातावरण, एक नेचर स्टे. तुमचं सेकंड होम नसेल तर तुम्हाला सेकंड होम इथे करता येईल, विकेंड होम करता येईल. तुम्हाला इकडे Airbnb पण करता येईल, टुरिझम पण तुम्हाला करता येईल. जर तुम्हाला ॲग्रो टुरिझम करायचं आहे तर तो स्कोप पण आहे तुम्हाला, कारण आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला इकडे इझी फायनान्स फॅसिलिटी पण आपण देत आहोत. तर तुम्हाला काही अजून क्वेरीज असतील तर जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे याच्यावर 24/7 कधीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. तुम्ही संडेलाही आम्हाला फोन करू शकता. आम्ही तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचं ब्रोशर, डिटेल्स हे सगळं शेअर करू व्हॉट्सॲपवर. जर इन केस आमचा फोन लागला नाही, नॉट रिचेबल असेल, आम्ही उचलला नाही काही कारणास्तव, तर नक्की आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज सोडा. त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओचं टायटल, तुमचं नाव आणि तुमचं शहर हे नक्की मेन्शन करा. आम्ही तुम्हाला नक्कीच रिवर्ट करू किंवा आमची सेल्स टीम तुम्हाला कनेक्ट करेल. तर आता घेतो मी तुमचा निरोप. आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच प्रोजेक्ट, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.